नमस्कार, मी सौ वंदना सुपणेकर। आज मी हरिपाठ या विषयावर तुम्हाला सांगणार आहे। हरिपाठ म्हणजे नक्की काय, तो का म्हणावा? आपण जन्माला आल्यावर या पृथ्वी लोकावर जेव्हा मनुष्य म्हणून वावरत असतो, या मोहपाशात आणि ह्या मायाजाळात अडकत असताना त्या मनुष्याला या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडतो की आपण कुठून आलो आहोत आणि पुढे आपल्याला कुठे जायचे आहे। ज्याच्यामुळे आपण इथे आलोत त्यालाही विसरतो। आई वडील, भाऊ बहीण, मुले बाळे, नाती गोती हेच त्याचे विश्व। त्याच्यासाठी तो मनुष्य आयुष्यभर पुरेपूर कारणी लावतो। मनुष्य म्हणजे मनुष्य प्राणी, यात नर मादी भेद नाही। आणि तो या भ्रमात जगत असतो की आपण अमर आहोत, आपण कधी मरणारच नाही। पण एक वेळ अशी येते, जो येणार तो जाणारच। मग शेवटी त्याला मरणाची भीती वाटायला लागते। तेव्हा त्याला या भगवंताची प्रखरतेने आठवण होते। पण काय उपयोग? त्याला गुण दोषाचे प्रायश्चित्त भोगावेच लागणार। म्हणून आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, कुठे जायचे आहे याची जाणीव राहण्यासाठी हा हरिपाठ आहे। म्हणजेच भगवंताचे स्थान आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे कळायला लागते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अखंड हरिनामाचा महिमा या हरिपाठात मांडला आहे। नाम म्हणजे काय हे त्यांनी वारंवार पटवून दिले आहे। मध्यमा, वैखरी, पश्यंती आणि शेवटी परास्थितीला गेल्यावर काय होते हे त्यांनी सांगितले आहे। जपाचा महिमा सांगितला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी आपले संपूर्ण आयुष्य हरिनामात ओतले, म्हणून त्यांना परमसुखाची प्राप्ती झाली। या संतांनी जीवनात संघर्षही केला, संकटाचा सामनाही केला, पण संयम आणि विनम्रता सोडली नाही। जीवन साफल्य कशात आहे हे संतांना ठाऊक होते। तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। अर्थात आम्हाला नामाच्या सहवासात कायम राहू दे। नामात रमणे आणि समाजालाही नामाकडे वळवणे हे महत्त्वाचे कार्य संतांनी केले आणि तो सावळा हरी किती मनोहर आहे हे दाखवून दिले। आजपासून मी या संपूर्ण हरिपाठाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे लिहिला आहे आणि मला जे शक्य होतं ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे अशी माझी इच्छा आहे। यात माझ्या मैत्रिणीचे आणि माझ्या गुरूंचे सहकार्य लाभले आहे। कुठलीही चांगली गोष्ट सोपी नसते, त्यासाठी अभ्यास परिश्रम करावाच लागतो। तो मी केला आणि साध्या सोप्या सर्वांना अभंगाचा भावार्थ कळावा हीच इच्छा असल्यामुळे तो मोजक्या शब्दात लिहिला आहे। एक एक अक्षर लिहित असताना मला त्या भगवंताची जाणीव होत होती यात शंका नाही। यात माझ्या घरच्यांचेही सहकार्य लाभल्यामुळे मी या लिखाणाला पूर्णत्वाकडे नेले। हा हरिपाठाचा भावार्थ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावा ही मनापासून इच्छा आहे। पांडुरंग हरी, वासुदेव हरी। जय जय रामकृष्ण हरी। नमस्कार, मी सौ वंदना सुपणेकर। आपण हरिपाठ म्हणजे काय हे ऐकले। आजपासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या हरिपाठाचा प्रत्येक अभंगाचा अर्थ माझ्या बुद्धीच्या कुवतेप्रमाणे आपल्याला सांगणार आहे। आपण तो मनापासून ऐकाल अशी माझी खात्री आहे। हरिपाठातला पहिला अभंग धानी या रागावर तयार केला आहे। देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिएल्या साधिएल्या। तर या चारी मुक्ती कोणत्या त्या प्रथम सांगते। पहिली मुक्ती सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सायुज्यता आणि चौथी मुक्ती स्वरूपता होय। सलोकता म्हणजे ज्या भगवंताचे आपण उपासक आहोत, मरणानंतर त्या भगवंतापाशीच मुक्ती मिळते। समीपता म्हणजे
जेव्हा आपण आपल्या भगवंताचे ध्यान करतो तेव्हा आपण सतत त्याच्या जवळ असतो आणि तोही आपल्या जवळ असतो. सायुज्यता म्हणजे आपण आणि आपला भगवंत वेगळे नाहीत, तर हा एकच आत्मा आहे अशी भावना होणे. स्वरूपता म्हणजे आपण आपल्या भगवंताची मनापासून भक्ती करतो, मानसपूजा करतो. त्याला आपण ज्या रूपात बघतो त्याप्रमाणे त्याचे स्वरूप आपल्याला दिसायला लागते. याच त्या चारी मुक्ती मोक्षाच्या दारापर्यंत जातात. पण या मुक्ती त्याच्या दारात उभे राहून एका क्षणभराने साधता येतात का? अहो, उलट्या नामाने तरणाऱ्या वाल्या कोळ्याला किती तप करावे लागले रामभेटीसाठी. शबरीला किती युगे वाट पाहावी लागली श्रीरामाला बोरे देताना. भक्त प्रल्हादाला किती दिव्यातून सामोरे जावे लागले तेव्हाच भगवंत प्रकटले. मग त्याच्या दारात एका क्षणभराने या चारी मुक्ती प्राप्त होतील का? हो, नक्कीच प्राप्त होतील. पण तो क्षण रोज असावा. मंदिराच्या दारापुढेच उभे राहायची गरज नाही. आपल्या देवघराच्या पुढे किंवा आपल्या मनात असणाऱ्या भगवंतापुढे रोज एक क्षणभर उभे राहा. तिथे फक्त तुम्ही आणि तुमचा भगवंत दोघेच आहात अशी भावना असू द्या. आणि तो सतत माझ्यासोबत आहे ही भावना असू द्या. पण हा रोजचा क्षण कधीच चुकवायचा नाही. मग त्या चारी मुक्ती साधायला वेळ लागणारच नाही. मुखात सतत त्या भगवंताचा जप असू द्या, पण त्याचे मोजमाप कधीही करू नका. तुम्ही फक्त नाम घ्या, सावध असावध कुठेही कधीही. हे अगणित पुण्य तुमच्या पदरात पडणारच आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात प्रपंचात राहताना ह्या जिभेवर हरिनामाची गती असू द्या. असे झाले तर वेदशास्त्रे हात जोडून तुमच्यासमोर उभे राहतील. ज्ञानदेव सांगे व्यासाची या खूण द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत ज्ञानेश्वर व्यास मुनींचे प्रमाण देऊन सांगतात, तुमच्या सततच्या हरिनामाने प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजेच द्वारकेचा राजा जसे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी राहिला, तसा तुमच्याही घरी तुमचा योगक्षेम पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला येणारे संकट सोडवण्यासाठी सदैव तुमच्या घरी वास करणार आहे. म्हणून त्या हरीचे नाम सतत तुमच्या मुखात असू द्या. पुण्याचा हिशोब कधीच करू नका. इथे हा पहिला अभंग पूर्ण होतोय. आता आपण दुसरा अभंग बघूया. चहुवेदी जान साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरीसी गाती. ज्या हरीचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा चारी वेद म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद प्रयत्न करतात, तो हरी 6 शास्त्रांच्या म्हणजेच न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, मीमांसाशास्त्र आणि वेदांतशास्त्र निर्मितीचे कारण आहे. 18 पुराणे म्हणजेच ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड हे या हरीचे गुणगान गातात. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे तू या हरीला प्राप्त करून घे
आणि बाकीच्या व्यर्थ गोष्टींच्या मार्गाचा त्याग कर. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. एक हरीच हा आत्मा आहे. जीवही तो आणि शिवही तो, दोन्ही सामावलेला आहे. असे जरी असले तरी हा विषय खूप अवघड आहे. या दुर्गम विषयात मन न घातलेले बरे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या हरिपाठामुळे मला सर्वत्र हरी घनदाट भरलेला दिसतो. त्यामुळे हा पृथ्वीलोक मला सर्व वैकुंठ झाला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा हरीचा जप सतत मुखात ठेवा, सतत त्याचे नामस्मरण करा. इथे हा दुसरा अभंग पूर्ण होत आहे. तिसरा अभंग जो केदार रागावर तयार केला आहे. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. त्रिगुण म्हणजे रज, सत्व आणि तम. हे 3 गुण आसार म्हणजे असत्य आहेत. या जगामध्ये फक्त एकच सत्य आहे, तो भगवंत. आणि हा भगवंत निर्गुण सार आहे. आसार काय आणि सार काय यांचा विचार करणे म्हणजेच हरिपाठ होय. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. तो भगवंत सगुण असूनही निर्गुण आहे, ज्यामध्ये गुण असूनही अगुण आहे. म्हणून हा गुणातीत आहे. म्हणून ह्या हरीशिवाय आपले मन कितीही कुठेही गेले तरी ते फुकट आहे, व्यर्थ आहे. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुणी चराचर हरिसी भजे. ज्याला व्यक्त होता येत नाही, म्हणजे ज्याला सांगता येत नाही, ज्याला कसलाही आकार नाही, संपूर्ण चराचरात त्याला भजतात, भक्ती पूजा करतात, असा तो निर्गुण निराकार भगवंत आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. संत ज्ञानेश्वर सांगतात, जर आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये राम आणि कृष्ण किंवा तुमचा भगवंत असेल तर अनंत जन्माचे पुण्य तुमच्या पदरी जोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मुखाने फक्त हरी म्हणा, सतत त्या हरीचे नाम घ्या, पुण्याचे मोजमाप करू नका. इथे हा तिसरा अभंग पूर्ण होत आहे. चौथा अभंग जो बागेश्री रागावर तयार केला आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. आपल्या मनामध्ये जर त्या भगवंताविषयी काही भाव नसेल, त्याच्याविषयी काही वाटत नसेल, तर मनात भक्ती कशी निर्माण होईल? आणि जर मनात भक्ती नसेल तर मुक्ती कशी मिळेल? ही मुक्ती अशी सहज कोणालाही मिळत नाही. तसेच शक्तीचेही आहे. अंगात ताकद नाही, बळ नाही आणि ताकदीच्या गप्पा बाता मारणे अशाने कधी शक्ती प्राप्त होत नाही. जी चांगली गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तिच्या फक्त गप्पा मारण्याने ती कधीच साध्य होत नाही किंवा मिळत नाही. तर त्यासाठी परिश्रम साधना करायलाच लागते. तसेच भगवंताची प्राप्ती करून घेणे एवढे सोपे नाही. मग जर तो प्रसन्न व्हावा असे वाटत असेल तर निवांत राहून फक्त त्या भगवंताचे स्मरण करा आणि त्यात सातत्य ठेवा. सायासे करीसी प्रपंच दीननिशी, हरिसी ना भजसी
कवन्या गुणी. प्रपंचात राहून स्वतःसाठी कुटुंबासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो. सगळी भौतिक सुखे मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करतो. हे करत असताना त्या भगवंतासाठी थोडाही वेळ काढत नाही. कुठल्याही बाबतीत त्याचे स्मरण करत नाही. सबब सांगण्यात माणसाचे आयुष्य संपून जाते. अशाने तो प्रसन्न कसा होईल? म्हणून माणसाने असे करू नये. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. संत ज्ञानेश्वर सांगतात, तुम्ही जर हरीचे, त्या भगवंताचे स्मरण केले तर तुमच्या प्रपंचात येणारे प्रत्येक संकट दूर होईल. प्रपंचामधली आसक्तीही राहणार नाही आणि कसली काळजी राहणार नाही. म्हणून त्यासाठी मुखाने हरिनाम घ्या. त्या भगवंताचे नाम सतत तुमच्या मुखात असू द्या. इथे हा 4था अभंग पूर्ण होत आहे. 5वा अभंग जो मालकंस या रागावर तयार केला आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. परमेश्वर प्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारचा योग याग म्हणजे यज्ञ, कुठलाही विधी करायची गरज नाही. यामुळे कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही. हा खोटा धर्माचा दंभ सगळा वाया जाणारा आहे. परमेश्वर प्राप्तीचा खरा मार्ग म्हणजे त्याचे सतत नामस्मरण करणेच होय. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. जर तुमच्या मनात भगवंताविषयी कसलाच भाव नसेल तर तो तुम्हाला कसा बरे कळेल? मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे नसावे आणि त्याच्याविषयी कसलीही शंकाही नसावी. मनात कुठलाही संदेह असला तर तो तुम्हाला कळणार नाही. त्या भगवंताचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तो योग्य गुरूंकडूनच घ्यावा लागेल. गुरूंशिवाय भगवंताचा अनुभव कळणार नाही. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा तोच एक उत्तम उपाय आहे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला काही दिल्याशिवाय आपल्यालाही काही मिळत नाही, त्याप्रमाणे तप केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. जर आपण लोकांशी हिताच्या गुजगोष्टी केल्या तर तेही आपल्याशी गुजगोष्टी करतात. म्हणून भावे विन देवही कळणार नाही. त्यासाठी त्याचे नाम घेतलेलेच पाहिजे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, मी दृष्टांत देऊन सांगतो की जर तुम्ही साधूंची संगत केली तर या भवसागरातून तरुण निघताल. म्हणून तुम्ही साधूंची संगत धरा, पण तो साधू योग्य असावा आणि तुमच्या मनात भगवंताविषयी भावही योग्य असावा, नाहीतर तो तुम्हाला कळणार नाही. म्हणून मुखात सतत त्या भगवंताचे नामस्मरण करा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. इथे हा 5वा अभंग पूर्ण होत आहे.